हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पाहूया आज पोलीस भरती विशेष चालू घडामोडी. असेच नवनवीन अपडेट्स आपल्या या चॅनलवर तुम्हाला मिळत असतात. तर आपण या चॅनलवर नवीन असणार तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन अपडेट्स तुमच्या समोर लवकरात लवकर येत राहतील. कारण आपण वेगवेगळ्या विषयावर व्हिडिओ बनवत असतो, तर ते अपडेट्स तुमच्या समोर लवकरात लवकर येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहूयात पहिला आपला आजचा प्रश्न. भारतातील कोणत्या राज्यात परमवीर चक्र उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तामिळनाडू या राज्यामध्ये हे असणारं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जगात शस्त्राच्या निर्यातीत कोणत्या देशाचा वाटा सर्वाधिक आहे? निर्यातीत म्हटलेलं आहे, हे लक्षात असू द्या. निर्यातीत कोणत्या देशाचा वाटा सर्वाधिक आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अमेरिका या देशाचा जगाच्या शस्त्राच्या निर्यातीच्या बाबतीत सर्वाधिक वाटा आहे. म्हणजे नंबर 1 ला अमेरिका देश आहे. आणि आयातीच्या बाबतीत विचारलं तर भारत असं उत्तर येईल. आलं लक्षात? नेक्स्ट क्वेश्चन पाहू. भारतातील प्रतिष्ठित नॅशनल अकॅडमी ऑफ लेटर्स साहित्य अकादमीचा यंदा कितवा वर्धापन दिन आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 70वा असणारा वर्धापन दिन हा आहे. ठीक आहे. नेक्स्ट पाहू. एटीपी मास्टर्स स्पर्धेच्या मुख्यमधील पहिल्या फेरीत विजय मिळवणारा कोण भारताचा पहिला टेनिसपटू ठरला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुमित नागल हा असणारा भारताचा पहिला टेनिसपटू ठरलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या देशातील निगम्बो येथे सुरू होत आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चीन या देशामध्ये ही असणारी आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा सुरू होत आहे. नेक्स्ट क्वेश्चन. फिफाने जाहीर केलेल्या क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघ कितव्या स्थानावर आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 121व्या स्थानावर असणारा भारत देश सध्याच्या घडीला फिफाने जाहीर केलेल्या क्रमवारीत आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. IIT मुंबई येथे कोणाच्या हस्ते कर्करोगावरील CAR-T कार्ड सेल असं पण म्हणू शकतो आपण याला, या उपचार प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले आहे? तर भारताच्या महामहिम राष्ट्रपती पर्याय क्रमांक 1 द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते IIT मुंबई येथे कर्करोगावरील कार्ड सेल या उपचार प्रणालीचे लोकार्पण करण्यात आलेलं आहे, किंवा CAR-T असं पण याला पण म्हटलं जातं. इथं 3 प्रश्न तयार होतात वेगवेगळे. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की कर्करोगावर CAR-T सेल या उपचार प्रणाली कोणत्या IIT ने तयार केलेली आहे? दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो IIT मुंबईने कोणत्या रोगावरील CAR-T सेल या उपचार प्रणाली तयार केलेली आहे? अशा पद्धतीमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. कोणत्या नेटवर्कला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट 5G नेटवर्कचा पुरस्कार मिळालेला आहे? मला वाटतंय तुमच्यापैकी बऱ्यापैकी लोकांचं उत्तर वेगळं आहे, पण याचं खरं उत्तर जर काय असेल तर ते आहे पर्याय क्रमांक 4 एअरटेल, ज्याला आपण भारती एअरटेल असं म्हणू शकतो. तुमचं उत्तर कदाचित जिओ असेल, पण जिओ याचं उत्तर नाहीये. त्याचं उत्तर आहे एअरटेलला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट 5G नेटवर्कचा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आता. 4 एप्रिल 2024 रोजी नाटो या संघटनेचा कितवा स्थापना वर्धापन दिन साजरा करण्यात आला? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 75वा नाटो या संघटनेचा 4 एप्रिल 2024 रोजी स्थापना वर्धापन दिन साजरा करण्यात आला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. हिंदू पद्धतीने विवाह पार पाडण्यासाठी कन्यादानाची आवश्यकता नाही असा निर्णय किंवा असा ऐतिहासिक निर्णय कोणत्या उच्च न्यायालयाने नुकताच दिलेला आहे? मुंबई, मद्रास, दिल्ली, अलाहाबाद. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अलाहाबाद या असणाऱ्या उच्च न्यायालयाने असा ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे. तर हे होते आजचे 10 क्वेश्चन. आता पुढचा जो क्वेश्चन आहे याचं उत्तर तुम्हाला मला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचंय.
आणि मी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला उद्याच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये फॉर्म किती आले अशी काही कमेंट करू नका, ते फॉर्मचा व्हिडिओ तुमच्यासाठी तो रोजच्या प्रमाणे येतच राहील, ठीक आहे। प्रश्न असा आहे, चांद्रयान-3 मिशनच्या लँडर कोणत्या नावाने ओळखले जाते, किंवा चांद्रयान-3 मिशनच्या लँडरचं नाव काय होतं? पर्याय 1 आदित्य, पर्याय 2 विक्रम, पर्याय 3 ध्रुव, पर्याय 4 प्रज्ञान। त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये द्या। पाहूयात किती विद्यार्थी पोलीस भरतीची जोमाने तयारी करतायत का नुसतं फॉर्म विचारूनच परेशान होत आहेत। ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, कारण भरपूर सारे वेगवेगळे अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर भेटत असतात। म्हणून त्या सबस्क्राईब बटनावर जरा बोट मारा आणि सोबतचा बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून नवनवीन अपडेट्स तुमच्या समोर लवकरात लवकर येत राहतील। धन्यवाद, टेक केअर।